मी आणि माऊची मम्मी म्हणजे खुशीची क्लासमेट आहे माऊ, तिचं नाव आहे वेदश्री. तर ती आमच्या बिल्डिंगमध्येच राहते. तर आम्ही दोघी जणी त्यांना स्कूलमध्ये घ्यायला गेलो होतो आणि स्कूलमध्ये पिकअप केल्यानंतर लगेच मंदिरात गेलो. स्कूलच्या शेजारीच महादेवाचं खूप छान असं मंदिर आहे. तर मंदिरात गेलो आणि दोघींनी बाहेरून तांब्या भरून पाणी आणलं. आता हे त्यांचं रोजचं झालंय. दोघी पण रोज पाणी भरून तांब्यात पाणी आणतात आणि महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक करतात. आणि खरंच त्या दोघींना खूप सुंदर सवय झाली आहे. तिथे त्या दोघी इतक्या आनंदात महादेवाची पूजा करतात. पाणी अर्पण करण्यावरून थोडंसं गोड भांडतात पण आणि त्यामुळे महादेवाची पिंड अगदी पूर्णपणे न्हाऊन निघते. अशा या छोट्या छोट्या गोष्टींमधून मुलांमध्ये देवभोळेपणा, श्रद्धा आणि महादेवाचं मंदिर म्हणजे त्यांच्या दिवसाचा एक हसरा आणि पवित्र भाग बनून गेलंय. तिथे गेल्यावर त्या दोघी अगदी निस्वार्थपणे महादेवाची पूजा करतात आणि त्या छोट्या छोट्या गोड भांडणांमधूनच त्यांच्या श्रद्धेची आणि निरागस भक्तीची झलक पण दिसते. या सगळ्यातूनच लहानपणापासूनच मुलांच्या मनात संस्कार रुजतात आणि त्यांना देवभक्तीचं महत्त्व आपोआप कळतं. प्रत्येक पालकांनी लहानपणापासूनच मुलांना देवभक्तीचे आणि प्रार्थनेचे संस्कार द्यायला हवेत, कारण जे लहानपणी मनावर बिंबतं ते मोठेपणीही कायम लक्षात राहतं. बालपणीचे हे संस्कार म्हणजे पुढे जाऊन त्यांच्या आयुष्याचा एक मजबूत पाया असतो. माझ्या खुशीच्या डोळ्यातली भक्ती, देवप्रती असलेली श्रद्धा हे सगळंच मनाला खूप आनंद देतं. ती नेहमी अशीच देवाची भक्ती करत राहो. तिच्या आयुष्यात चांगले संस्कार, चांगले विचार आणि सुंदर मार्ग नेहमी मिळो, अशीच मी देवाला प्रार्थना करते. कारण लहानपणी मिळालेले संस्कारच मुलांना मोठेपणी सर्वात जास्त साथ देतात.